नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, राज्यात 75,000 नोकर भरती जी होणार होती तर त्याबद्दलच एक इम्पॉर्टंट अपडेट आहे। आणि यानंतर येणाऱ्या पुढील काळामध्ये कोणत्या कोणत्या सरळ सेवा भरती होऊ शकतात, नवीन तलाठी भरती होईल का, याबद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यावरील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। आपण सविस्तर इन्फॉर्मेशन यामध्ये बघूयात। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। ऍक्सेस लाईव्हवूड या ऑर्गनायझेशनने तुमच्यासाठी एक फेलोशिप अवेलेबल करून दिलेली आहेत। तुम्हाला सोशल सेक्टरमध्ये वर्क करण्याची संधी त्या ठिकाणी भेटणार आहेत। ओके, याच्यामध्ये वेगवेगळ्या 10 सेक्टरमध्ये तुम्ही काम करू शकतात। ऍग्रिकल्चर असेल, फार्मिंग असेल, एज्युकेशन असेल, हे 10 सेक्टर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। अत्यंत सिंपल प्रोसेस आहे। तुम्हाला मंथली 18,000 रुपये स्टायफंड भेटणार आहेत आणि 1 वर्षानंतर तुमची प्लेसमेंटही त्या ठिकाणी होणार आहे। 5 ते 6 लाखापर्यंतचं पॅकेज तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। याचा जो डिटेल्स व्हिडिओ आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकतात। ओके, आणि फॉर्म भरू शकतात। अत्यंत सिंपल प्रोसेस आहे। या ठिकाणी बघा, तुम्हाला सुरुवातीला ऍप्टिट्यूड टेस्ट द्यायला लागणार आहे, त्यानंतर तुमचा टेलिफोनिक इंटरव्ह्यू होईल, त्यानंतर एक तुमचा व्हिडिओ कॉलिंग इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर एक असेसमेंट तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार आहेत आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ऑफर लेटर त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि त्यानंतर 1 महिना तुमची त्या ठिकाणी ट्रेनिंग होणार आहे। 1 महिना ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला 12 महिने एका ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्याची संधी भेटणार आहे, यांच्या पार्टनर ऑर्गनायझेशन मध्ये, कंपनीज मध्ये। तर त्या कोणत्या कंपनीज आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। याचा डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती भेटेल, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत। मंथली 18,000 रुपये स्टायफंड भेटणार आहेत आणि जो इन्सेंटिव्ह आहे तर तो तुम्हाला 80,000 पर्यंत इन्सेंटिव्ह भेटणार आहेत फेलोशिप कंप्लीट केल्यानंतर। ओके, अत्यंत सिंपल प्रोसेस आहे, तुम्ही सर्वांनी अप्लाय करायचं आहे। ओके, हे बघा, हे आरआरई फेलो विनीता, त्यानंतर हिमांशू, त्यानंतर मोहम्मद। ओके, तर यांसारखे तुम्ही फेलोज बनू शकतात, नॉलेज घेऊ शकतात आणि तुम्ही सोशल सेक्टरमध्ये त्या ठिकाणी तुमचं करिअर करू शकतात। तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, यासाठी अप्लाय करायचं आहे। यांच्या ज्या पार्टनर कंपनीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी भेटणार आहे। ओके, बघा, या ठिकाणी कीर्ती असेल, त्यानंतर रूरल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असेल, ओके, त्यानंतर एसव्हीपी असेल, त्यानंतर ब्रिज असेल। तर यासारख्या कंपनीजमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी भेटणार आहेत। ओके, सर्वांनी अप्लाय करायचं आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत। मित्रांनो, हे परिपत्रक तुम्ही सर्वांनी बघितलेलं असेल, 6 जून 2024। ओके, विषय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये 75,000 रिक्त पदे भरण्याबाबत। ओके, उपरोक्त विषयांवरील सहसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे संदर्भाधीन दिनांक 6/6/2024 रोजीचे पत्र यासोबत जोडले आहेत। संदर्भाधीन पत्रात नमूद केल्यानुसार आपल्या अधीनस्थ जिल्ह्यातील उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अरजापत्रित संवर्ग मंडळ अधिकारी, त्यानंतर तलाठी कोतवाल। आता मंडळ अधिकाऱ्याची डायरेक्ट एक्झाम होत नाही, तलाठीवरनं प्रमोशन होऊन मंडळ अधिकारी होता येतं आणि त्यानंतर तलाठीच्या जागा त्या ठिकाणी शिल्लक राहतात। त्यानंतर कोतवाल, त्यानंतर अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, लघु टंकलेखक, वाहन चालक गट क संवर्ग व शिपाई गट ड संवर्गाची विविध विवरणपत्रातील माहिती आजच 4 वाजेपर्यंत निश्चितपणे सादर करावी ही विनंती। हा जो GR आहे तर ह्या GR मध्ये जे 75,000 पदे भरली जाणार होती, तलाठी असेल, कोतवाल असेल, अव्वल कारकून, महसूल, त्यानंतर लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, ओके, ही सर्व जी काही पदे आहेत तर ही भरली जाणार होती। तर यातील किती पदे भरली गेलेली आहेत, किती पदे शिल्लक आहेत, किती विद्यार्थ्यांची जॉईनिंग झालेली आहेत, किती विद्यार्थ्यांचे पेपर झालेले आहेत, कोणत्या कोणत्या जाहिरात या ठिकाणी आलेल्या आहेत, कोणते कोणते पेपर झालेले आहेत, ह्या सर्वांची माहिती त्या ठिकाणी बोलवली आहेत। आणि ह्या सर्वांची माहिती बोलवल्यानंतर आता आगामी काळात निवडणुका येणार आहेत, तर खूप साऱ्या एक्झाम म्हणजे सरळ सेवाच्या भरती आगामी काळात पडू शकतात। 3 ते 4 महिन्यामध्ये खूप साऱ्या भरती त्या ठिकाणी पडू शकतात। ओके, तर ते सर्व अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटत जाईल। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सर्वांनी टेलिग्राम
ग्रुप जॉईन करून घ्या, याच्यावरती तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन भेटत राहील. आता तलाठी भरती, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की तलाठी भरती नव्याने परत होईल का? नाही, आता तलाठी भरती झालेली आहे, अजून खूप साऱ्या विद्यार्थ्यांची जॉईनिंगही बाकी आहेत. ओके, तर तलाठी भरती तर आता होणार नाही. ओके, तलाठी भरती ही आता नेक्स्ट इयर किंवा त्याच्या पुढच्या वर्षी कधीही येऊ शकते. ओके, तलाठी भरती आता झालेली आहेत, कोतवाल भरती पण झालेली आहेत, आता तलाठी भरती लगेच येणार नाही. परंतु तुम्ही अभ्यास चालू ठेवायचा आहे. तुम्हाला 4च विषयाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मराठी असेल, त्याच्यानंतर इंग्रजी असेल, त्याच्यानंतर गणित व बुद्धिमत्ता असेल. ओके, गणित व बुद्धिमत्ता असेल आणि नंतर जीके, हे 4 विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ह्या 4 विषयांचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही इतर सर्व सरळ सेवा भरतीची एक्झाम देऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करून घ्या. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. ओके, किंवा तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. 8669391631 या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅचेसला ऍडमिशन घेऊ शकतात. अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत. ह्या 4 विषयांचा जर अभ्यास केला तर तुम्ही सरळ सेवेची कुठलीही भरती त्या ठिकाणी देऊ शकतात. ओके, आता जे हे परिपत्रक आहेत तर हे 75,000 रिक्त पदे भरण्याबाबत, परंतु ते 75,000 रिक्त पदे भरण्याबाबतचं परिपत्रक हे मागचं आहेत. ओके, परंतु आता किती पदं भरली आहेत, किती पदं भरली नाही, किती जागा शिल्लक आहेत, किती विद्यार्थ्यांना जॉईन भेटलेलं आहेत, तर हे माहिती करण्यासाठीच हे परिपत्रक त्या ठिकाणी आहेत. ओके, काय दिलेलं आहे? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये 75,000 रिक्त पदे भरण्याबाबत आपल्या विभागामार्फत पदभरतीबाबत केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती देण्याबाबत. ओके, आता ऑगस्ट 2023 ते मे 2024 अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या. ओके, त्यानंतर परीक्षेचा निकाल लागला असून नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासणीची कार्यवाही सुरू असलेल्या पदांची संख्या. त्यानंतर कंपनी बरोबर करारनाम्याची कार्यवाही पूर्ण झाली पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या. सर्व काही त्या ठिकाणी भेटणार आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो, जे काही पदे शिल्लक आहेत किंवा ज्या पदांची अजून जाहिरातच आलेली नाहीये, ओके, तर अशा पदांची जाहिरात त्या ठिकाणी येऊ शकते. ओके, पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये येऊ शकते. पुढे आगामी काळामध्ये निवडणुका पण आहेत, तर त्याच्यामुळे आता सरळ सेवेच्या बऱ्याच जाहिराती तुम्हाला बघायला भेटू शकतात. तर सर्वांनी अभ्यास करायचा आहे. ओके, तर मित्रांनो, तलाठी भरती काय आता नवीन लगेच होणार नाही, त्याला 1 ते 2 वर्ष तरी कालावधी लागू शकतो. ओके, तर त्याचं काही फिक्स सांगू शकत नाही आपण. ओके, तर बाकीच्या ज्या काही एक्झाम आहेत अजून झालेल्या नाहीये. ओके, खूप साऱ्या अशा एक्झाम आहेत, 12वी पास वरती आहेत, ग्रॅज्युएशन वरती आहेत, तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. ह्या 4 विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे: मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. ओके, तुम्ही सर्वांनी याला अप्लाय करायचं आहे. फेलोशिपसाठी एक अत्यंत चांगली अपॉर्च्युनिटी आहे, सर्वांनी अप्लाय करा. मी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला 18,000 रुपये स्टायफंड पण भेटणार आहेत. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.